नमस्कार. निरूपा खूपच चिडलेली असते. निरूपा सत्यजितला बोलते, सत्यजित तुला जर का या सगळ्या गोष्टी माहिती होत्या तर तू मग आम्हाला का सांगितलं नाहीस? तेव्हा लगेच सत्यजित बोलतो, हे बघ निरूपा, मी कसं सांगणार? निरूपा, खरं सांगू का, या देविकाचा खरा चेहरा माझ्या समोर आलाच होता. पण तुला जर का सांगितलं असतं तर तू माझ्यावरती विश्वास ठेवला असतास का? आधी या गोष्टीचा विचार कर. तेव्हा मात्र सुधाकरराव बोलतात, निरूपा, सत्यजित अगदी बरोबर बोलतोय. निरूपा, तुला कळतंय का, तू सत्यजित वरती विश्वास ठेवलाच नसतास, कारण या देविकाने तुला चांगलंच गुंडाळलं असतं. तेव्हा निरूपा बोलते, माझंच चुकलं की मी या मुलीवरती विश्वास ठेवला. खरं तर मी तिच्यावरती विश्वास ठेवायलाच नको होता. तेव्हा लगेच देविका म्हणते, आई प्लीज प्लीज तुम्ही असं बोलू नका ना. आई प्लीज तुम्ही माझ्यावरती विश्वास ठेवा ना. तेव्हा लगेच निरूपा बोलते, कसा विश्वास ठेवायचा तुझ्यावरती? देविका, माझा तर तुझ्यावरती विश्वासच राहिला नाही. आणि आता मात्र देविका तुझी ही नाटकं बंद कर. देविका, खरं सांगू, तुझ्या या वागण्याचा खूप त्रास व्हायला लागला. देविका, तुझी ही सर्व नाटकं बंद कर. तेव्हा लगेच देविका म्हणते, नाही आई नाही, अहो माझी नाटकं नाहीये, तुम्हाला असं का वाटतं? तेव्हा लगेच सत्यजित बोलतो, ए देविका, आता गप्प बस. अगं सगळं पितळ तुझं उघडं पडलंय तरी सुद्धा तू आम्हाला सगळ्यांना गुंडाळायला बघतेस. देविका, आता असं होणार नाही. आता मात्र स्वतःची नाटकं बंद करायची. तेव्हा मात्र लगेच देविका बोलते, पुरे, मला आता या विषयावर काही एक बोलायचं नाही. त्यावेळेला लगेच निरूपा बोलते, नाहीच बोलायचं, पण तू मात्र आता या घरात राहायचं नाही. तू या घरात तेव्हाच पाऊल ठेवायचं जेव्हा तू तुझ्या बापाला घेऊन या घरात येशील. तोपर्यंत मी तुझ्यावरती विश्वास ठेवणारच नाही. तेव्हा लगेच मोठ्यानी सत्यजित बोलतो, अगं निरूपा, ती बापाला घेऊन कुठे येईल? अगं मुळात तिचे वडील तर असायला पाहिजेत, नाहीतर असंच कोणतरी अंकल सारखं ती आणेल बनवून आणि आपल्याला मात्र मूर्ख बनवेल. तेव्हा मात्र निरूपाची खूपच चिडचिड झालेली असते. त्यावेळेला पंकज देविकाजवळ जातो आणि देविकाला मोठ्याने बोलतो, देविका, तू माझ्या भावनांशी खेळलीस. देविका, तुला असं करायची गरज काय होती? खोटं बोललीस ना तू देविका. तेव्हा लगेच देविका बोलते, पंकज, उगाच काहीही बोलू नकोस. आणि मी काय खोटं बोललीये? पंकज, एक गोष्ट लक्षात ठेव, तू मुळात माझ्याशी लग्न का केलंस? तर तुला माझ्या वडिलांची प्रॉपर्टी मिळावी म्हणून. बाकी तुझं माझ्यावरती प्रेमच नव्हतं. तेव्हा लगेच पंकज बोलतो, असं काय करतेस देविका? अगं मी तुझ्यावरती मनापासून प्रेम केलं. तेव्हा लगेच देविका बोलते, बस झालं आता पंकज, मला तर तुझ्याशी काही एक बोलायचं नाही. तेव्हा मात्र मोठ्यानी निरूपा बोलते, गप्प बस. अगं स्वतःचं सगळं खोटं बाहेर पडलंय तरी सुद्धा माझ्या लेकावरती आवाज चढवतेस. लाज कशी वाटत नाही तुला? तेव्हा लगेच सुधाकरराव बोलतात, बस करा आता, खरंच कंटाळा आला मला या गोष्टींचा. काय करावं ना तेच कळत नाहीये. निरूपा, अगं सोडून दे विषय आता. तेव्हा लगेच निरूपा बोलते, अहो कसा सोडू विषय? मुळात ही कशी वागते बघितलत ना. आता मात्र मी हिला माफ करणार नाही. तेव्हा मात्र सुधाकरराव खूपच चिडलेले असतात. त्यावेळेला सुधाकरराव मोठ्याने बोलतात, निरूपा, एक गोष्ट लक्षात ठेव, खरं तर चुकी तुझी झाली आहे निरूपा. तू चुकीचं वागलीस. तू जर का आधीच देविकाला नीट ओळखलं असतंस, तिची नीट चौकशी केली असतीस, तर ही वेळच आली नसती. देविका, एक गोष्ट तू लक्षात ठेवायला पाहिजे होतीस, कायम निरूपाने तुझी साथ दिली, पण आता मात्र निरूपा कधीच तुझ्या पाठीशी उभीच राहणार नाही. तेव्हा मात्र निरूपाला खूप राग येतो आणि निरूपा बोलते, हो, मी कायम देविकाची साथ दिली, पण देविकाने काय केलं? देविकाने कायम माझ्या भावनांचा मात्र खेळ मांडला. आता मात्र मी देविकाला अजिबात सोडणार नाहीये. देविकाला मी आता शिक्षा करणारच. आणि देविकाने या घरात राहू नये हीच तिची खरी शिक्षा आहे. तेव्हा मात्र खूपच राग देविकाला येतो आणि देविका म्हणते, आई, तुम्ही मला असं घरातून बाहेर नाही काढू शकत.
तेव्हा लगेच सुधाकरराव बोलतात, देविका आता बस कर तुझी नाटकं आणि या घरातून आता तू निघून जा. तेव्हा मात्र देविकाला खूपच राग आलेला असतो. देविका मोठ्याने बोलते, नाही जाणार मी इथून कुठेच, मी इथेच थांबणार, कारण हे घर माझं सुद्धा आहे. तेव्हा मात्र सुधाकररावांना खूप राग आलेला असतो. सुधाकरराव मोठ्याने बोलतात, पुरे झालं आता, आता मात्र मला या विषयावर काही एक बोलायचं नाही. देविका तू आम्हाला सगळ्यांना फसवलंस आणि याची शिक्षा मात्र तुला मिळणारच. तेव्हा देविका बोलते, वा बाबा वा, तुम्ही मला शिक्षा देताय, पण जरा विचार करा ना बाबा, माझं काय चुकलं? माझं पंकजवरती प्रेम होतं, म्हणूनच तर मी त्याच्याशी लग्न करण्यासाठी हे सर्व काही केलं. तेव्हा लगेच निरूपा बोलते, याचा अर्थ तू श्रीमंत नाहीयेस देविका, तू खोटं बोललीस. तेव्हा लगेच देविका बोलते, हो मी खोटं बोलले, कारण माझ्याकडे दुसरा पर्यायच नव्हता. तेव्हा मात्र आजी बोलते, बघितलंस निरूपा, बघितलंस, ज्या सुनेचे श्रीमंत घरची आहे म्हणून खूप लाड केलेस, तिच्या पाठीशी कायम उभी राहिलीस, तिने मात्र तुझ्या पाठीत खंजीर खुपसला. तेव्हा मात्र सुधाकरराव खूपच चिडतात आणि त्याच वेळेला ते सत्यजितला बोलतात, सत्यजित अरे तू हे सर्व मला तरी सांगायचं होतंस ना. तेव्हा लगेच सत्यजित बोलतो, बाप अरे मी तुला हे सांगण्याचा प्रयत्न केला होता, पण तू काय केलंस बाप, शेवटी तू पंकजचीच बाजू घेतलीस आणि माझ्याशी भांडलास. बाप बघितलंस ना तू किती चिडला होतास, माझ्याशी बोलत सुद्धा नव्हतास. तेव्हा लगेच सुधाकरराव बोलतात, सत्यजित सत्यजित माझं चुकलं, सत्यजित मला काहीच समजत नाहीये आता काय करावं ते. पण सत्यजित आता मात्र या गोष्टी सगळ्या विसर. तेव्हा मात्र सत्यजितला खूपच राग आलेला असतो. त्यावेळेला लगेच सुधाकरराव मोठ्याने बोलतात, देविका आता मात्र तू या घरात राहायचं नाहीस, देविका कायमची या घरातून चालतं पडायचंस. तेव्हा लगेच देविका बोलते, तुम्ही कितीही प्रयत्न केला तरी सुद्धा मी पंकजची बायको आहे आणि या घरातून तुम्ही असे सहजासहजी मला घराबाहेर काढूच शकत नाही. आता मात्र सगळं काही संपल्यात जमा आहे. तेव्हा मात्र देविकाची खूपच चिडचिड झालेली असते. त्याच वेळेला लगेच सुधाकरराव बोलतात, सगळं संपलंय ना, मग एक गोष्ट लक्षात ठेवायची, कितीही काहीही झालं तरी सुद्धा आता मी तुला माफ करणार नाही आणि आता सगळं काही संपलंयच असंच समजायचं. आणि निघितून पंकज देविकाचा हात धरतो आणि तिला फरफटत घराबाहेर ढकलतो. तेव्हा मात्र देविका मोठ्याने ओरडते, पंकज काय चाललंय तुझं? पंकज तू मला असं घराबाहेर नाही ढकलू शकत, तुझी हिंमतच कशी झाली पंकज? तेव्हा मात्र पंकज खूपच चिडलेला असतो. पंकज मोठ्याने बोलतो, पुरे माझी हिंमत काय आहे आणि काय नाही देविका ती तू पाहिलीसच नाहीस. देविका आजपर्यंत तू माझ्या मनाशी खेळलीस, कायम तू माझ्या घरात असं दाखवलंस की तू श्रीमंत घरची आहेस. तुझ्यासाठी मी सगळ्यांशी भांडत राहिलो, पण तू तर मला फसवलंस. तेव्हा लगेच सत्यजित बोलतोय, बबड्या अरे तू सुद्धा या सगळ्या गोष्टींमध्ये सामील असणार, कारण ही देविका या सगळ्या गोष्टी काय एकत्र करू शकत नाही. तेव्हा लगेच मोठ्याने पंकज बोलतो, मी या गोष्टींमध्ये सामील नसणारच. हे बघ सत्यजित, तुला या गोष्टीवरती विश्वास ठेवायचा आहे तर ठेव, नाही तर नको ठेवूस. तेव्हा मात्र मीरा बोलते, पण माझा मात्र आहे हा पंकज तुझ्यावरती या गोष्टी बाबतीत विश्वास, कारण तू पैशासाठी किती लालची आहेस ना ते मला माहिती आहे आणि तू पैशासाठीच देविकाशी लग्न केलंस याची मला खात्री आहे. पंकज देविका खूप श्रीमंत घरची मुलगी आहे हे बघूनच तू तिच्याशी लग्न केलंस. तेव्हा मात्र पंकज बोलतो, हो केलं, मग काय करणार आहेस? हे बघ उगाच आता माझ्या वाटेला जाऊ नकोस मीरा. तेव्हा लगेच मीरा बोलते, बघितलंच, अहो जाऊ देत ना, कितीही काही केलं तरी आपण बोलून काहीच फायदा नाही. शेवटी सासूबाईंना जो निर्णय घ्यायचा आहे तो सासूबाई घेतीलच. आणि शेवटी निरूपा मोठ्याने बोलते, देविका आत्ताच्या आता तू या घरातून चालतं पडायचंस आणि या घराचे दरवाजे तुझ्यासाठी तेव्हाच उघडतील जेव्हा तू तुझ्या बापाला घेऊन या घरात येशील. त्यावेळेला लगेच मीरा बोलते, सासूबाई अहो काय बोलताय तुम्ही? अहो देविका कुठून आणेल तिचा बाप? अहो मुळात तिला बापच नाहीये, मुळात ती श्रीमंतच नाहीये, सगळं काही रचलेला खेळ आहे. तेव्हा लगेच देविका बोलते, बस
आता मात्र हद्द पार केली तुम्ही. मान्य आहे माझं चुकलं, पण एक संधी तर देऊ शकता ना तुम्ही मला. पण तुम्ही मात्र एक संधी सुद्धा देत नाहीयेत मला. आता तर मला तुमचं काही एक ऐकायचं नाही. तेव्हा मात्र सुधाकरराव खूपच चिडलेले असतात. त्याच वेळेला लगेच मोठ्याने निरूपा बोलते, आता सगळं काही संपल्यात जमा आहे आणि आता हा विषयच बंद करायचा. तेव्हा मात्र तिची खूपच चिडचिड झालेली असते. त्याच वेळेला लगेच मोठ्याने निरूपा बोलते, आता या गोष्टी बंद करायच्या. त्यावेळेला सुधाकरराव बोलतात, निरूपा हिच्या तोंडावरती दरवाजा बंद कर आणि परत आपल्या घरात हिला अजिबात प्रवेश देऊ नकोस. तेव्हा निरूपा बोलते, पंकज दरवाजा बंद कर. त्यावेळेला देविका बोलते, तुम्ही जर का असं काही केलं ना तर मी निरूपा गायकवाड यांच्या विरोधात पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तक्रार करेन की हिने मला घराबाहेर काढलं, माझ्याकडून पैशाची अपेक्षा करते, माझा बाप श्रीमंत नाही म्हणून मला नाही नाही ते बोलते. हे ऐकून मात्र आजी बोलते, लाज नाही वाटत देविका? अगं स्वतःच्या स्वार्थासाठी किती खालच्या थराला जाणार आहेस तू. देविका अगं जरा तरी विचार कर, ज्या निरूपाने तुझ्या पाठीशी कायम ठामपणे उभं राहत तुला पाठीशी घातलं त्या निरूपाच्या बाबतीत तू असं बोलतेस. निरूपा अगं बघ, जिला तू कायम घालून पाडून बोलत राहिलीस ती मात्र तुझा कायम सन्मान करत आली आणि जिला तू पाठीशी घातलंस ती मात्र आज तुला जेलमध्ये टाकायची भाषा करते. तेव्हा मात्र निरूपा बोलते, सासूबाई बस, नका सांगू मला ते. खरंच माझं चुकलं देविका तुला ओळखायला. देविका एक नंबरची खोटारडी निघालीस तू आणि आता तर मला तुझ्यावरती विश्वासच नाहीये. देविका मला तुझ्याशी काही एक बोलायचं नाही. तेव्हा मात्र देविका खूपच चिडलेली असते. त्याच वेळेला लगेच सुधाकरराव बोलतात, आता पुरे. आता मात्र देविका तू हद्द पार केलीस. त्यावेळेला सत्यजित बोलतोय, देविका तुझ्या या फुशारक्या धमक्यांना मी घाबरत नाही आणि आता मात्र मला या विषयावर काही एक बोलायचं नाहीये. आता मात्र हा विषयच बंद कर. तेव्हा मात्र देविकाची खूपच चिडचिड झालेली असते. त्यावेळेला लगेच देविका मोठ्याने बोलते, पुरे झालं आता, आता हा विषयच बंद करा. त्यावेळेला देविका खूप चिडलेली असते. तेव्हा मात्र निरूपा शेवटी देविकाला बोलते, देविका काय चाललंय तुझं? देविका असं का वागतेस तू? देविका खरंच तुझ्या या गोष्टींचा त्रास होतोय. तेव्हा मात्र देविका खूप गप्प बसलेली असते. त्यावेळेला निरूपा बोलते, देविका आता जी नाटकं करतेस ना ती नाटकं बंद कर आणि या घरातून चालती पड. यापुढे तुझं थोबाड सुद्धा दाखवू नकोस देविका. तेव्हा मात्र देविकाची खूपच चिडचिड झालेली असते. त्याच वेळेला लगेच सुधाकरराव बोलतात, आता तर सगळं काही संपल्यातच जमा आहे. आता खरंच मला या गोष्टीचा खूप त्रास होतोय. खरं सांगू का, मला तर कळतच नाहीये काय करावं ते. पण एक गोष्ट मात्र नक्की, देविका तू मात्र खूप बदललीस. तेव्हा लगेच देविका बोलते, बाबा तुम्हाला माझं बदलणं दिसतं पण यांचं बदलण्याचं काहीच वाटत नाही. बाबा प्लीज जरा तरी विचार करा. तेव्हा मात्र सुधाकरराव खूपच चिडलेले असतात. त्यावेळेला लगेच सुधाकरराव मोठ्याने बोलतात, आता सगळं काही संपल्यात जमा आहे आणि मला याच गोष्टीचा त्रास होतोय. खरं सांगू का देविका, मला तुझ्या याच गोष्टी पटत नाहीयेत. तेव्हा लगेच देविका बोलते, पुरे झालं, मलाच कळत नाही की तुमच्याशी कसं वागावं ते. तेव्हा सुधाकरराव बोलता, देविका मी तुला आता एक गोष्ट सांगू का, तू या घरातून निघून जा, कारण तुझ्यासाठी हेच चांगलं असणार आहे देविका. तेव्हा लगेच देविका म्हणते, मी या घरातून कुठेही जाणार नाही. तुम्ही कितीही काहीही सांगण्याचा प्रयत्न करा तरी सुद्धा मी इथेच थांबणार. आजपर्यंत मी सगळ्या गोष्टी तुमच्या ऐकल्या पण आता नाही. तेव्हा सुधाकरराव बोलता, देविका तू खूप मोठी चूक करतेस. खरंच तुझ्या या वागण्याचा पश्चाताप होतोय देविका, कधीतरी स्वतःला सुधार. तेव्हा देविका म्हणते, नाही, आता जर का तुम्ही सगळ्यांनी मला घराबाहेर काढलं तर मात्र मी पोलिसात जाऊन तुमची कंप्लेंट करेन. मी मागे पुढे पाहणार नाही. तेव्हा मात्र सुधाकररावांना खूप मोठा धक्का बसतो.
निरूपा लगेच देविकाला घराबाहेर ढकलते आणि तिच्या तोंडावर दरवाजा लावत म्हणते, देविका जा, पोलीस स्टेशनला जा आणि पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तक्रार कर. माझी सासू माझा छळ करते, मला मारते, काय सांगायचंय ते सांग. पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेव, हे सगळं केल्यानंतर या घराचे दरवाजे मात्र तुझ्यासाठी कायमचे बंदच राहणार आहेत. देविका, तू कितीही काही प्रयत्न केलास तरी सुद्धा मी तुला या घरात राहू देणार नाही. तेव्हा मात्र देविकाची खूपच चिडचिड झालेली असते. त्यावेळेला सुधाकरराव बोलतात, निरूपा, अगदी योग्य निर्णय घेतलास तू. आम्ही आहोत सर्वजण तुझ्या पाठीशी, तुला काळजी करायची गरज नाही. तेव्हा लगेच निरूपा बोलते, देविका जा, तुला काही करायचंय ते कर. तेव्हा मात्र देविका बोलते, चुकीचं वागताय तुम्ही, मला असं हलक्यात घेऊ नका, मी खरंच पोलीस स्टेशनमध्ये जाऊन कंप्लेंट करेन. तेव्हा लगेच देविकाला निरूपा बोलते, तू करशील ते मला माहिती आहे आणि तू करावीस अशीच माझी इच्छा आहे, जा तू. तुम्हाला काय वाटतं मित्रांनो, खरोखर देविका निरूपा विरोधात पोलीस कंप्लेंट करेल का? कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.